हॅलो मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नव्या आणि जबरदस्त अशा ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आय एम अमर मोरे आणि मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल 1891 साली जन्मलेला अशा एका सूर्याचा ज्याने तेजमय प्रकाश टाकला प्रत्येक दलित बांधवांच्या घराघरामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देखील। तर मित्रांनो, तो सूर्य म्हणजे बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल, आज आहे त्यांचा वाढदिवस, आज आहे त्यांचा जन्मदिवस मित्रांनो। तर आपण जाणार आहे अशा एका ठिकाणी जे ठिकाण फक्त वर्षामध्ये 2 दिवसच फक्त चालू असतं। एक म्हणजे 14 एप्रिल जो असतो बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आणि 6 डिसेंबर जेव्हा असतो बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। तर मित्रांनो, आज या विशेष घडीवरती आपण जाणार आहे त्या ठिकाणाला भेट द्यायला। तर मित्रांनो, जे काही ठिकाण आहे ते मी इथून जाऊन डायरेक्ट तुम्हाला सांगेन। व्हिडिओ पुढे बघत राहा, आज पूर्ण व्हिडिओ मध्ये धमाल येणार आहे आणि आपण खूप मजा करणार आहे। तर मित्रांनो, आज आपण बघूया की भीम जयंती हा महोत्सव कसा साजरा केला जातो। तर चला सुरू करूया। तर आता आपण आलेलो आहे चेंबूरला। तर मित्रांनो, माझ्या मागे चेंबूर स्टेशनवरती बघा किती मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत, कारण आज आहे सगळ्यांची बापाची जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। तर मित्रांनो, चेंबूर स्टेशनच्या समोर तुम्ही या साईडला एक्झॅक्ट अपोजिटला तुम्ही येताय तर या साईडला आहे आंबेडकर मैदान। तर मित्रांनो, आंबेडकर मैदानामध्ये आज हा मैदान फक्त 2 दिवस ओपन असतो, जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितले। पहिला म्हणजे आपलं 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिल या 2 दिवशी ओपन असतं। तर आता 14 एप्रिलला हे ओपन आहे आणि भरपूर असं डेकोरेशन केलेलं आहे। तर आपण आता जाणार आहे त्या मैदानामध्ये आणि बघणार आहे काय गोष्टी आहेत आणि कसं काय डेकोरेशन केलेलं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि लास्ट पर्यंत बघा।
हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. तर आता आपण आलेलो आहे आंबेडकर मैदानला. मित्रांनो, स्टेशनच्या समोर तुम्ही 2 मिनिटाच्या रस्त्याने येऊ शकता आंबेडकर मैदानमध्ये. रस्ता आंबेडकर मैदान तुम्ही माझ्या मागे बघू शकता. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा स्मारक आहे. तर सध्या डेकोरेशन केलेलं आहे, पण एवढा काय खास लायटिंग नाही आहे दिवसभरामध्ये. दिवसा काय लायटिंग असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे व्हिजिट करता, तुम्ही रात्रीच्या टायमाला आहे तर तुम्हाला भरपूर अशा लायटिंग दिसतील. माझ्या मागं बघू शकता. माझ्या मागं बघा, जसं दादरला चैत्यभूमीला जसं प्रवेशद्वार होतं तसं प्रवेशद्वार इथे आहे. आणि वरती मस्त झुंबर लावलेले आहेत. मस्त जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता अशोक स्तंभ आहे, जो आपण दादरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेला आहे. मित्रांनो, त्या प्रकारचं पूर्ण गार्डन बनवलेलं आहे. तर आता तुम्ही या इथे आणि व्हिजिट करा. आता 14 एप्रिल आहे, तुम्ही नेक्स्ट टाइमला 6 डिसेंबर आणि व्हिजिट करू शकता. तर चलो, बाकी का जे काय असेल ते पण दाखवतो तुम्हाला. चला. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. तर आता आपण पूर्णपणे ब्लॉग कंप्लीट केलेला आहे आणि चेंबूरमधलं हे आंबेडकर मैदान आहे, ते मैदान आपण पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या मैदानामध्ये व्हिजिट करायची असेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला या. संध्याकाळच्या टायमाला भरपूर अशा लायटिंग असतील. आपण एक चुकी केली की संध्याकाळी न येता आपण सकाळी आलो. तर मित्रांनो, तुम्ही या, संध्याकाळी एन्जॉय करा. आणि मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही पूर्ण विश्वात चालते. तर तुम्ही या दिवशी या इथे भेट एन्जॉय करा. तर मित्रांनो, हे एवढे 2 शब्द बोलून आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्त व्ह्यूमध्ये पोहोचेल. आणि चला, जय भीम, जय शिवराय, टाटा.